आपलं नाव सांगा सर. गुरुपौर्णिमेनिमित्त काय सांगणार? माझं नाव वल्लभ करमुसे. आम्ही सर्व साधक महायोग परिवार भारत यातर्फे आम्ही सगळे इथं गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं आणि अरुणाचल प्रदेशचे काही साधक लोक आता इथे जमत आहेत. आणि संध्याकाळी आता गुरुपूजनाचा आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय काय कार्यक्रम असतात? नाही, आता भजन पूजन आणखी बस एवढं. कुठं कुठं आले लोक वरती? नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, अरुणाचल प्रदेश आहे, महाराष्ट्र बाकी भागात सुद्धा अजून भरपूर लोक आलेले आहेत. किती लोक शिकले? साधारण 1000 एक लोक कार्यक्रमाला येत असतात. त्याच्यामध्ये भजन आणखी काय असणार? भजन आणि गुरुपूजन, पाद्यपूजा. भजनासाठी महाराज नाही, आपलं सगळं भक्तगणच भजन म्हणत असत. प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची याच्यामध्ये? प्रमुख उपस्थिती म्हणून असं काही नाही, सगळे भक्तगणच सगळे प्रमुख आहेत. हां, उद्देश काय? याचा उद्देश म्हणजे भक्तगणांना, सामान्य लोकांना जो अंधाराकडे म्हणजे अज्ञानाकडे जो माणूस सध्या भटकतोय माणूस, त्याला ज्ञानामध्ये खरं आणणं. जे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी संतांनी जी परंपरा सांगितलेली आहे त्या मार्गावरतील सगळ्यांना भक्तगणांना आणण्याचा प्रयत्न हा चालू आहे. चांगल्या मार्गावर लागले, चांगल्या मार्गावरती लागले पाहिजे. अंधारातून प्रकाशात. गुरुचा अर्थ असतोय, गु म्हणजे प्रकाश आणि रु म्हणजे मार्ग. प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा जो मार्ग आहे तो म्हणजे गुरु असतो. गुरुशिवाय दुसरं माध्यम नाही कोणतं. किती वर्षापासून? आता 1997 पासून आमचं हे 96 पासून आमचं हे चालू आहे. म्हणजे आता जवळजवळ 30 वर्ष होत आली आहे. किती लोकांच्या गटाचं नियोजन करतात? साधारण आता कार्यक्रमाला 1000 ते 1500 लोक येण्याची शक्यता आहे, येणार आहेत. आणि सर्वजण मिळून आम्ही म्हणजे सर्व सहभागातूनच आम्ही हा सगळा कार्यक्रम आयोजित करत असतो. किती वाजेपर्यंत चालू आहे? आता संध्याकाळी 7 वाजल्यापासून हा पूर्ण रात्रभर भजनाचा कार्यक्रम चालू राहील. महाप्रसाद आहे ना, पूजा झाली की महाप्रसादाचा कार्यक्रम होतो पुन्हा. वल्लभ रत्नाकर करमुसे. तुम्ही बसा. तुमचं नाव सांगा सर. काय सांगा? माझं नाव बंडू ज्योतिराम शिंदे. आज कार्यक्रम काय काय? आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु या म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि गुरु परंपरा ही आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि या गुरु परंपरेनंच मोठे मोठे संत महात्मे यांनी भटकलेल्या समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्याची जाणीव ठेवून किंवा त्या संस्काराची ही राहावी अशा हेतूने आजचा जो दिवस आपल्या संस्कृतीमध्ये आहे गुरुपौर्णिमेचा, त्यानिमित्त आम्ही आज जवळपास जेवढे काही आमचे साधक वर्ग आहे किंवा आमचा जो पूर्वीपासून या मार्गातले आमचे जे साधक आहेत ते आम्ही सगळे एकत्र येऊन आजच्या दिवशी पूजन, भजन आणि आमच्याकडे मेडिटेशन असतं. आम्ही अशा पद्धतीनं एक दिवस, आता एरवी तर आपण 12 महिने संसारिक कर्म करतोच, एक दिवस आपलं त्या निमित्ताने भजन पूजन एकत्र येऊन करत असतो. आणि भजन पूजन झाल्याच्या नंतर मग महाप्रसाद. भारतीय संस्कृतीनुसार गुरुला खूप स्थान देण्यात आहे ना. हा, परंतु आता या इंटरनेटच्या युगामध्ये थोडं नाही आहे ना, कमी झाल्यासारखं वाटतंय. नाही कसं आहे, महत्त्व त्याचं आहे त्या ठिकाणीच आहे. फक्त आज आपण थोडंसं बहिर्मुख झालो आणि गुरु हे अंतर्मुख करतात, हा फरक आहे थोडासा. आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेलंच आहे, म्हणजे प्रपंचाचं जे ज्ञान आहे ते बाह्य ज्ञान आहे, स्वस्वरूपाचं ज्ञान आहे ते आत्मज्ञान आहे. त्यासाठी गुरुचीच आवश्यकता लागते. गुरुपौर्णिमेच्या निमित्त आता गुरुचा अशा लोकांना सद्गुरूची प्राप्ती व्हावी ज्यांना शोध आहे,
कारण जो लोक गुरुच्या शोधात असतात ना, आणि चांगलं पुण्य गाठीला असलं तर गुरु मिळतात. पण असे आत्मस्वरूपाचे गुरु मिळावेत. नसता गुरुमध्ये बी अनेक प्रकार असतात. मग ते सांगितलेलं ना, मग आडक्याचे 3 मिळाले तरी घेऊन येत. सद्गुरू मिळावा, जे आपल्या तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वरांचं जे होतं की असे गुरु लाभावेत ज्याने समाजाला चांगली दिशा मिळावी. एवढं या निमित्ताने बोलू शकतो. या AIच्या जमान्यामध्ये जे काही भटकलेले आत्मा आहेत इंस्टाग्रामवरचे, त्यांना काय समजायचं असं थोडं थोडं अंतर्मुख व्हावं त्यांनी. काय इंटरनेट असो, याची आपण जोड आपल्या जीवनात कशासाठी घेतो की सुखासाठी, किंवा आपल्याला काही गोष्टी सोयीस्कर व्हाव्यात म्हणून. मग अंतरंगातला जो विषय आहे, मार्ग आहे, तर त्याला आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो. आणि आज माणूस थोडासा त्या गोष्टीपासून दूर वाटतोय, पण प्रत्येकाला शोध आहे त्या गोष्टीचा. फक्त ही तार जोडली जात नाही किंवा गुरुचा स्पर्श होत नाही, तो त्यांच्या अंतर्मनाला व्हावा. आजच्या निमित्ताने एवढा एक संदेश जरी गेला आणि सगळ्यांना गुरुची कृपा लाभावी, एवढंच या निमित्ताने.